नमस्कार, मी विजय जगताप। लवकरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 8वी सार्वत्रिक निवडणूक येत्या जानेवारीमध्ये होत आहे। राज्यात 5व्या क्रमांकाचं स्थान असलेली येथील महानगरपालिका व प्रचंड वेगाने विकसित झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची आज जगात ओळख निर्माण झाली आहे। लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठलाही देश असो, राज्य असो किंवा शहराचं व्यवस्थापन पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था असो, त्यास आकार देण्याचं तसेच पायाभूत व विकासात्मक प्रकल्पाची जोड देण्याचं काम राज्यकर्तेच करत असतात। ही महत्त्वाची गोष्ट आहे। पिंपरी चिंचवड शहराला घडवण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे, ज्यांनी नेतृत्व करून या शहरासाठी सहभाग दिला आहे, असे 1952 पासूनचे आमदार, खासदार आणि नगरसेवक अर्थात लोकप्रतिनिधी यांची महापालिकेत निर्माण झालेली सत्ता हा एकूणच संपूर्ण राजकीय इतिहास आज आपण पाहणार आहोत। पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर येथील स्थानिक गाववाल्या भूमिपुत्रांची पकड असणं हे या शहरातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। दीर्घकाळ काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या शहरावर आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे, ही वस्तुस्थिती आहे। मात्र जी भाजपची राजकीय मंडळी आज इथं नेतृत्व करतात ती सगळी एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीतूनच तयार होऊन भाजपमध्ये आल्याने भाजप या शहरात वाढू शकली व सत्तेवर येऊ शकली, ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाही। बरोबर 55 वर्षापूर्वी म्हणजे 4 मार्च 1970 साली ग्रामपंचायत कारभार बंद होऊन पिंपरी चिंचवड नगरपालिका निर्माण झाली आणि या भूमीला शहर म्हणून स्थान प्राप्त झालं। शहर बनण्यापूर्वी खेडेगाव असलेल्या या भागामध्ये 1970 पूर्वी आमदार, खासदार म्हणून कोणी नेतृत्व केलं याची कहाणी देखील मोठी रंजक आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952 मध्ये जेव्हा पहिली लोकसभा निवडणूक लागली तेव्हा पुणे मध्य या नावाचा लोकसभा मतदारसंघ होता। आज जेवढा पुणे जिल्ह्याचा विस्तार आहे त्याच्या 60% भाग हा एकाच मतदारसंघात येत होता। पुण्यातील नरहर उर्फ काकासाहेब गाडगीळ हे काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा या पुणे मध्य मतदारसंघातून निवडून आले। तेव्हा छोटी खेडेगावं असलेल्या या भागाचं नेतृत्व करण्याची संधी काकासाहेब गाडगीळ यांना मिळाली। तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेव्हा सांगवी, मामुर्डी, बोपखेल, दापुडी, चरोली, निगडी या 4 दिशांकडील गावे आणि त्यांच्या आत येणाऱ्या सर्व गावांची मतदार संख्या होती अवघी 41,300 इतकी। मतदान का करायचं असतं आणि त्याचा उपयोग काय, आपल्याला काय फायदा, याचं ज्ञान तसंच आकलन नसल्याचा तो काळ होता। तर अशा प्रकारे निवडून आलेले काकासाहेब गाडगीळ हे पिंपरी चिंचवडचे आपले पहिले खासदार म्हणता येतील। 1952 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखील लागल्या। तेव्हा हवेली तालुक्यात मोडणारे या भूमीचे पहिले आमदार बनले अण्णासाहेब मगर। तो काळच संपूर्ण देशात काँग्रेसचं वातावरण असल्याची स्थिती होती। 5च वर्षांनी 1957 मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि बारामती लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। 1984 मध्ये शरद पवार पहिल्यांदा बारामती लोकसभेचे खासदार बनले आणि पवार आणि पिंपरी चिंचवड हे समीकरण तेव्हापासून जे निर्माण झालं ते आजतागायत कायम आहे। आता हा झाला 1984 पर्यंतच्या खासदारकीचा प्रवास। आमदारकीला म्हणजेच हवेली विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षासाठी कायम सुपीक असलेल्या या भूमीला जर पहिलं खिंडार कोणी पाडलं तर ते 1978 साली पडलं। 1952 पासून 1978 पर्यंत मधली 5 वर्ष वगळता अण्णासाहेब मगर सलगपणे हवेलीचे आमदार होते। 1978 मध्ये जनता पक्षाचे सोपान फुगे हे निवडून आले। जनता पक्षाचा आमदार हवेलीत आमदार होण्यामागे एकमेव कारण होतं ते म्हणजे आणीबाणीची पार्श्वभूमी। आणीबाणी काळात पेटून उठलेल्या सर्व तमाम विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला दिल्लीपासून गल्लीपर्यंत धडा शिकवला। देशात पहिल्यांदा काँग्रेस विरोधी सरकार आलं। या क्रांतीचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये देखील उमटले। हवेलीमधून सोपान फुगे निवडून येण्यामागे देखील हीच पार्श्वभूमी होती। 1978 मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या देखील निवडणुका झाल्या। अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारधारेचे डॉक्टर श्री घारे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। नगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुकीत जनता पक्ष, जनसंघ, जनता दल या राजकीय पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले होते। मात्र काँग्रेस विरोधी निर्माण झालेल्या सत्तेचा प्रभाव देशात व राज्यात दीर्घकाळ मात्र चालला नाही। अवघ्या 2च वर्षात काँग्रेसने पुन्हा मांड ठोकली। 1980 साली झालेल्या हवेली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे मोतीराम पवार निवडून आले, तर लोकसभेसाठी बारामतीमधून शंकरराव बाजीराव पाटील हे तर खेड लोकसभा मतदारसंघातून रामकृष्ण मोरे निवडून आले। काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारल्याची ही घटना होती।
दरम्यान 11 ऑक्टोबर 1982 या दिवशी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. पुढे 1985 झालेल्या हवेली तालुका मतदारसंघातून चरोलीचे अशोक तापकीर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आमदार बनले. इकडे महानगरपालिका बनल्याने 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवट संपली आणि 1986 साली महानगरपालिकेसाठी पहिली निवडणूक लागली. 1986 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरलं. येस काँग्रेसची स्थापना केलेल्या शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्याचा परिणाम म्हणजे येस काँग्रेस व काँग्रेस आहे एकत्र येऊन महानगरपालिकेत भोसरीचे ज्ञानेश्वर लांडगे हे शहराचे पहिले महापौर बनले. महापौर झालेले लांडगे यांनी लगेचच 1990 सालच्या हवेली विधानसभा मतदारसंघासाठी लगेचच शड्डू ठोकून मैदानात उडी घेतली आणि ते आमदार देखील बनले. दरम्यान महापालिकेत 1986ला सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचे नेतृत्व तेव्हा खेडचे तत्कालीन खासदार असलेले प्राध्यापक रामकृष्ण मोरे करत होते. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध रामकृष्ण मोरे असे छुपे युद्ध काँग्रेसमध्ये येताना सुरू झाले होते. 1992 साल उजाडलं आणि शरद पवारांनी आपला राजकीय वारसदार म्हणून अर्थात अजित पवार या आपल्या पुतण्याला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आणलं. ही घटना साधी नव्हती. या एका संधीने महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात ढवळून निघणार आहे याचा तेव्हा कोणालाच अंदाज नव्हता. अजित पवार या आपल्या पुतण्याला राजकारणात ओढून शरद पवार यांनी पुढे जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक धक्के दिले. शरद पवार यांच्या द्रष्ट्या राजकारणाची ही फार मोठी झलक होती. पुढे याच अजित पवारांनी आपल्या काकांना आसमान दाखवलं हा भाग निराळा असो. तर पुणे जिल्हा आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार या नावाचा प्रचंड दबदबा होता. साहजिकच अजितदादांचे खासदार होण्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रामकृष्ण मोरे आणि अजित पवार असे नगरसेवकांमध्ये 2 गट पडले. लगेचच 1992च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूक लागली. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. मात्र आता अजित पवार यांना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या त्यावेळी जास्त होती. रामकृष्ण मोरे यांचे जिल्ह्यातील वाढते वर्चस्व रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या छुप्या गटबाजीच्या राजकारणाने जिल्ह्यात कहर करायला सुरुवात केली होती. काँग्रेस हायकमांडच्या नजरेत या गोष्टी येत होत्या. मग चेक ठेवण्यासाठी 1995ला काँग्रेस पक्षाने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. हवेली विधानसभेचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांना दुसऱ्यांदा तिकीट न देता रामकृष्ण मोरे यांना तिकीट देण्यात आलं. आता शरद पवार व त्यांचं नेतृत्व मानणाऱ्यांना ही बाब अस्वस्थ करणारी होती. मग मोरेंना पाडण्यासाठी चितपट करण्यासाठी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या गटबाजीचे प्रत्यंतर म्हणजे ज्ञानेश्वर लांडगे यांनी बंडखोरी केली. तेव्हा रामकृष्ण मोरे यांच्या प्रचारासाठी भोसरीमध्ये शरद पवार यांनी घेतलेल्या एका सभेमध्ये माऊली पण आपलेच आहेत हे शब्दरूपी वाक्य काम करून गेलं आणि रामकृष्ण मोरेंचा पराभव झाला. काँग्रेस पक्षांच्या मतामध्ये झालेल्या विभागणीमुळे शिवसेनेचे गजानन बाबर निवडून आले आणि ते आमदार बनले. 1997ला झालेल्या महानगरपालिकेच्या 3ऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा 3ऱ्यांदा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. अजित पवार यांना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढत होती. त्यावेळी असं म्हटलं जायचं की काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. पुढे 1999 साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. शरद पवारांच्या मुत्सद्दी राजकारणाचा अंदाज काँग्रेस श्रेष्ठींना येत चालला होता. त्याच वर्षी झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार विरुद्ध रामकृष्ण मोरे हा सामना रंगला. मोरे पडणार हे सर्वांना माहिती होतं, परंतु पवारांना जिल्ह्यात नडणारं एकमेव तेच होते. मोरे सरांना मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील सत्तेमध्ये मंत्री करण्याचा व जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या रूपी अंकुश ठेवण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला. 1999च्या विधानसभा निवडणुका लागल्या. शरद पवार यांनी मग सामाजिक व धार्मिक सलोखा साधण्याच्या दृष्टीने माजी महापौर आझम पानसरे यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे रिंगणात उतरवलं. तर काँग्रेसने हनुमंत गावडे यांना उमेदवारी दिली. पानसरे यांचं मुस्लिम असणं हे अनेकांना त्यावेळी खुपलं गेलं आणि परिणाम व्हायचा तोच झाला. पुन्हा दुसऱ्यांदा शिवसेनेचे गजानन बाबर आमदार बनले. या काळात सलग 3ऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले लक्ष्मण जगताप यांच्या भाग्याला कलाटणी मिळणारी संधी 2000 साली महापालिकेत घडली. यावर्षी महापौर पदावर असलेले मधुकर पवळे यांचं अकाली निधन झालं आणि महापौर पदाची माळ लक्ष्मण जगताप यांच्या गळ्यात पडली. महापौर पदाचा परीघ, आवाका व ताकद याचा अंदाज लक्ष्मण जगताप यांना त्या पदावर येत होता. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा तेव्हाच वाढायला सुरुवात झाली होती.
इकडे राज्यात एकमेकांच्या विरोधात लढलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष 1999 मध्ये सत्तेसाठी एकत्र आले आणि सत्ता बनली. अजित पवार त्यांच्या पक्षाकडून मंत्री झाले, तर काँग्रेसने रामकृष्ण मोरे यांना मंत्री करून दिलेला शब्द पाळला. राष्ट्रवादीची घोडदौड वाढवायची असेल तर पुणे जिल्ह्यात काँग्रेस कशी जास्तीत जास्त दुबळी होईल त्यासाठी शरद पवार हे अजित पवार यांच्या माध्यमातूनच हालचाली करत होते. 2002 साल उजाडलं. महानगरपालिका निवडणुका लागल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा पालिकेवर एक हाती सत्ता मिळवली. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार नावाच्या या युगाला तेव्हा आता प्रारंभ झाला होता. 2004 साली झालेल्या हवेली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मंगलाताई कदम यांना उमेदवारी दिली. अजितदादांचा हा निर्णय मात्र तेव्हा फारसा कोणाला रुचला नाही. महापौर होऊन गेलेल्या विलास लांडे यांनी अपक्ष उभं राहून बंडखोरी केली आणि मंगलाताई यांचा पराभव केला. लांडे यांनी मग अजितदादांचंच नेतृत्व स्वीकारलं. याच दरम्यान विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून द्यायच्या एका जागेवर निवडणूक लागली. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असल्याने साहजिकच काँग्रेसचे चंदूकाका जगताप उभे राहिले. हीच संधी आहे काँग्रेसला पराभूत करण्याची हे राष्ट्रवादीने ओळखलं आणि लक्ष्मण जगताप यांना अपक्ष मैदानात उतरवलं. जगताप यांच्या पाठीशी अजित पवार छुप्या पद्धतीने उभे राहिले आणि काँग्रेसचे उमेदवार चंदूकाका जगताप यांचा पराभव करून लक्ष्मण जगताप आमदार बनले. पिंपरी चिंचवडला आता 2 आमदार झाले होते. 2007 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची पुन्हा दुसऱ्यांदा एक हाती सत्ता आली. या दरम्यान झालेल्या महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत विलास लांडे यांनी आपले जवळचे नातेवाईक असलेल्या महेश लांडगे यांची महापालिकेच्या राजकारणात एंट्री घडवून आणली. 2009 हे साल पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने तसं फारच महत्त्वपूर्ण म्हणावं लागेल, कारण लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन पिंपरी चिंचवडची लोकसभेसाठी 2 भागात विभागणी झाली. संपूर्ण पिंपरी निगडी वसाहत ते नेहरूनगर हा परिसर शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला, तर संपूर्ण पिंपरी आणि चिंचवड हा भाग मावळ लोकसभा मतदारसंघात जोडला गेला. तर विधानसभेसाठी देखील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे 3 मतदारसंघ निर्माण झाले. त्यापैकी पिंपरी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. 2009च्या विधानसभा निवडणुका लागल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्याने चिंचवडची जागा काँग्रेसला सुटली आणि भाऊसाहेब भोरे यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेसला शहरात वा जिल्ह्यात वाढूच द्यायचं नाही असा विडा उचललेल्या राष्ट्रवादीनं पुन्हा लक्ष्मण जगताप यांना विधानसभेसाठी चिंचवडमध्ये अपक्ष उभे राहण्यासाठी ताकद दिली. एव्हाना जगताप देखील विधान परिषदेतील आमदारकीच्या माध्यमातून स्ट्रॉंग झाले होते. निकाल लागला आणि अण्णा बनसोडे हे पिंपरीतून, भोसरीतून विलास लांडे आणि चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांचे 3ही जण आमदार म्हणून निवडून आले होते. आता 2009च्या लोकसभेकडे आपण वळूया. मावळमधून 2014च्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गजानन बाबर यांना शिवसेनेने 2009 साली मावळमधून उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीने आझम पानसरे यांना उभं केलं. शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेने शिवाजीराव आढळराव पाटील यांना, तर राष्ट्रवादीने विलास लांडे यांना मैदानात उतरवलं. शरद पवारांनी प्रचंड ताकद लावूनही जाती अंतर्गत झालेल्या टोकाचा प्रचार यामुळे पानसरे पराभूत झाले, तर शिरूरच्या जनतेने आढळराव पाटील यांना पसंती दिली. 2012 साल उजाडलं. जिल्ह्यात प्रबळ व दमदार झालेल्या राष्ट्रवादीने तिसऱ्यांदा एक हाती सत्ता महापालिकेवर आणली आणि कर्माचा सिद्धांत आहे की तुम्ही जसं पेराल तसंच उगवतं असं म्हटलं जातं. 2014च्या लोकसभा निवडणुका आल्या आणि लक्ष्मण जगताप यांना खासदार होण्याचे वेध लागले. 2009मध्ये मावळमधून गजानन बाबर ज्या आधारे व ज्यांच्या मदतीने खासदार झाले ती ट्रिक वापरत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शेकापचं तिकीट घेऊन मावळसाठी उडी घेतली. तर शिवसेनेने विद्यमान खासदार बाबर यांचा पत्ता कट करून श्रीरंग बारणे यांना मैदानात उतरवलं. तेव्हा मोदी लाट देशात तीव्र प्रसरली होती. श्रीरंग बारणे हे मावळमधून आढळराव पाटील, तर आढळराव पाटील शिरूरमधून खासदार झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांना पराभूत केलं होतं. लक्ष्मण जगताप यांना हा पराभव फार जिव्हारी लागला. अवघ्या 6 महिन्यांवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मग लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये गेल्यानं स्थानिक गाववाले भूमिपुत्रांची
लक्ष्मण जगतापांच्या मागे जाण्यासाठी गर्दी होऊ लागली. विधानसभा निवडणुका लागल्या. चिंचवडमधून भाजपतर्फे लक्ष्मण जगताप उभे राहिले, तर पिंपरीतून अण्णा बनसोडे यांच्या विरुद्ध शिवसेनेने गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली. तर भोसरीतून राष्ट्रवादीचे विलास लांडे यांच्या विरुद्ध खुद्द महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेत शहराला मोठा धक्का दिला. त्यावेळचे निकाल मात्र अनपेक्षित लागले. अपेक्षेप्रमाणे जगताप हे भाजपतर्फे चिंचवडमधून निवडून आले. पिंपरीतून शिवसेनेचे चाबुकस्वार तर भोसरीतून महेश लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आले. लांडगे यांच्या विजयाची संपूर्ण राज्यात तेव्हा चर्चा झाली होती. लांडगे यांनी निवडून आल्यानंतर भाजपची संलग्नता ठेवली. पिंपरी चिंचवडला आता भाजपचे 2 आमदार झाले होते. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आता नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. 2017 सालची महापालिका निवडणूक आता लागली. राष्ट्रवादी नेहमी कशी सत्तेवर येते याची पूर्ण खडानखडा माहिती असलेल्या जगताप व लांडगे यांनी साम दाम दंड भेद वापरून महापालिकेवर भाजपची सत्ता आणली. हा फार मोठा धक्का महाराष्ट्राला व अजित पवार यांना होता. यापूर्वी फक्त 2दा भाजप व सेनेला 12 हत्तीचं बळ यापूर्वी मिळालं होतं. ते म्हणजे अंकुशराव लांडगे यांनी भाजपमध्ये जाणं आणि श्रीरंग बारणे यांचं 2009ला सेनेत जाऊन आमदारकी लढवणं. मात्र हे यश तुटपुंज ठरलं होतं. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुका लागल्या. मावळमधून अजित पवारांनी आपला मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी फारशी कोणाला पचली नाही. नवीन असलेल्या पार्थ पवारांचा शिवसेनेच्या बारणे यांनी पराभव करून बारणे दुसऱ्यांदा खासदार झाले. तर शिरूरमधून डॉक्टर अमर कोल्हे या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शिवसेनेने आढळराव पाटील यांचा पराभव करून त्यांची हॅट्रिक हुकवली. महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपने आता वेगाने विकास कामे करायला सुरुवात केली. याच दरम्यान प्रकृती बिघडत जाऊन लक्ष्मण जगताप यांचा आमदार असतानाच अकाली निधन झालं. त्यानंतरच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं. 2022मध्ये भाजप सत्तेची महापालिकेतील 5 वर्ष संपली खरी, परंतु राज्यात सगळीकडे प्रशासक राज सुरू झालं होतं. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकल्या नाही. या दरम्यान 2024च्या लोकसभा निवडणुका लागल्या. बारणे यांनी उद्धव सेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे मैदानात उडी घेतली. त्यांनी मूळ शिवसेनेतर्फे उभे राहिलेल्या संजोग वाघेरे यांचा पराभव केला. तर शिरूरमधून पुण्यात दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले. याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून शंकर जगताप, भोसरीतून तिसऱ्यांदा महेशदादा लांडगे, तर पिंपरीतून अण्णा बनसोडे हे निवडून आले. मधल्या काळात भाजपने उमा खापरे व अमित गोरखे या आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन आमदार केलं. 10 वर्षापूर्वी भाजपने अशीच संधी पिंपरीतील अमर साबळे यांना राज्यसभेवर घेऊन संधी दिली होती. राष्ट्रवादीने अलीकडेच आमदार बनसोडे यांना विधान परिषदेची उपाध्यक्षपदी निवड करून भाजपला आता चेक देण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाचा हा सारीपाट आता बदलला आहे. ही भूमी आता राजकारणाच्या नजरेने पाहायची झाली तर भाजपमय झाल्याची खरी स्थिती आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आपल्या या भूमीवर राज्य करायचं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी हाच सामना आता रंगणार आहे. पाहूया आता काय होतंय. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.